मित्रांनो, हा नजारा आहे कडगाव सिंदफणा नदी. पण या सिंदफणा नदीला बेनसुरा, करपरा आणि सिंदफणा असा 3 नदीचा संगम झाला आहे त्रिवेणीजवळ. आणि हे 3 नदीचं पाणी मिळून हे माजलगावच्या धरणामध्ये चाललेलं आहे. तर आपण बघता आहात की पाण्याला खूपच वेग आहे. एवढा वेग आहे पाण्याला, एखादा 1 किलोचा दगड जरी आपण जर टाकला तिथं, तर ज्या ठिकाणी टाकला आहे त्या ठिकाणी तो असा डबक वाजत नाही, तर बऱ्याचचं पुढं जाऊन 10 फूट जाऊन त्याचा आवाज होतो. आणि एवढा वेगाने ते जाते, आता तुम्ही कल्पना करू शकत नाही आहे. त्या पाण्याला एवढी स्पीड आहे की तर उभा राहणं सुद्धा भीती वाटत आहे. वाटतं की पाणी जास्त कमी येतं की काय वरून, एवढं पाण्याला म्हणजे स्पीड आहे. तुम्हाला दावतो मी, पाण्याची स्पीड एवढी भयान आहे की अक्षरशः पाण्याला उकळे आल्याच्या नंतर कसं पाणी असं हे होत असतं, लाप 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 असं उडत असतं, त्या प्रकारे हे पाणी उडतं आहे. तुम्हाला दाखवतो मी पाण्याची स्पीड किती आहे. हा कडगावच्या पलीकडा छोटा पूल आहे, बंधारा होता छोटासा. आणि पाणी एवढं स्पीडने येते बघा. हे समुद्रामध्ये जेवढ्या लाटा येत नाहीत तेवढ्या प्रकारे ह्या लाटा खूप मोठ्या स्पीडने धावत आहेत. भीतीदायक वाटायचं थांबल्यानंतर बी असं वाटतं की पाणी जास्त वाढायला लागलं आहे. खूप पाणी आहे, कारण सांगूही शकत नाही, कारण वरती खूप पाऊस पडत आहे. आणि हा सध्या नवीन पूल झालेला आहे. लोक येत आहेत तिथं फोटो वगैरे सेल्फी काढत आहेत गावातील कुकडगावमधले. त्या जुन्या पुलावरून पण काही लोक मोटरसायकल घेऊन जात आहेत. अशा प्रकारे पोरं पाण्याचा एन्जॉय वगैरे घेत आहेत, बघतायत, सेल्फी वगैरे काढत आहेत सगळे. आणि हे माजलगावच्या दिशेने हे त्रिवेणी संगमचं पाणी स्पीडने जात आहे. माजलगावचं तळं पण हे आता ह्याच्या बाहेर झालं आहे. 80-85% माजलगावचं तळं पण भरलेलं आहे. कारण यंदाचा पाऊस हा खूप धोक्याच्या पातळीच्या पलीकडे वाहत आहे पाणी. आणि पाऊस पण सध्याही आभाळामध्ये, नभामध्ये आभाळ खूप भरून आलेलं आहे. कधीही पाऊस येऊ शकतो.
आणि ह्यापेक्षा कितीतरी पटीने पाणी नदीला होऊ शकतं. आसपासच्या गावातल्या लोकांनी थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि हा 2-3 दिवस पाऊस असा थांबणार आहे. नंतर मी परत तुम्हाला असेच व्हिडिओ दाखवत राहीन. तोपर्यंत चलो बाय, धन्यवाद आणि थँक्यू. बाय.